नमीला गणपती माऊली सारजा, आता गुरुराया दंडवत. गुरुराया चरणी मस्तक ठेविले, आपुल्या स्तुतीला द्यावे मती. गुरुराया तू जाईसा नाही सखा, कृपा करी रंगाधरी हाची. गुरुराया चरणी मस्तक ठेविले, आपुल्या स्तुतीला द्यावे मती. तुका म्हणे माता पिता गुरु बंधू, तुझी कृपा सिंधू पांडुरंग. गुरुराया चरणी मस्तक ठेविले, आपुल्या स्तुतीला द्यावे मती. महायोग पीठे तटे भीमरक्ष करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, आवाजी सद्गुरु दास तुका. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनितिं, नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यनिर्मलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं, भावार्थितं श्रीगुणरहितं सद्गुरु तं नमामि. गुरुदेव तुम्हारी
मनोजेव मरुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामरीशं वातात्मदेवानर्योतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभञ्जनं नमिला गणपती माऊली सारदा आता गुरुराया दंडवता गुरुराया चरणी मस्तक ठेविले आपुल्या स्तुतीला द्यावे मती फार मोठा पर्वकाळ संत महंताच्या कृपेने सद्गुरूच्या कृपेने आणि हे समस्त ग्रामस्थ मंडळ गणेशवाडी असल आणि हे पंचक्रोशी पूर्ण पंचक्रोशीतून समाज येले पवित्र अशा भीमा नदीच्या तीरावर अधिष्ठान आणि अधिष्ठानाशिवाय चालत नाही बरं का अधिष्ठाने गणपती बाप्पा आणि अशा या पवित्र प्रांगणामध्ये आणि हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव गणेश जयंती निमित्त लागत आता ही गणेश जयंती त्यांच्यासाठी का आपल्यासाठी हा पाहू आपण थोडं विस्तार पण महाराज अशा ह्या पवित्र तिथीवर पवित्र भूमीत आणि हा चालत असलेला गणेश जयंती सोहळा अभंग हे जगद्गुरु तुकोबरायचा नमीला गणपती माऊली सारजा तो गणपती कशामुळे कळाला ते सांगा त्या आणि सर्वात महत्वाचं आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविले महाराज एकदा श्री गुरु जीवनात आल्यावर मग ते तत्व कळत ते तत्व कधी कधी गणपती होऊन आलं फार ते विषय असं आहे ते तत्व कधी कधी देवीच्या रूपात येतं तेच तत्व कधी कधी खंडोबारायाच्या रूपात येतं नवे नवे तेच तत्व पुन्हा संत रूपात सुद्धा येतं श्री गुरूंच्या रूपात येतं म्हणून गुरुराया चरणी मस्तक ठेविले आपुल्या स्तुतीला द्यावे मती गुरुराया तुझा ऐसा नाही सखा कृपा करी रंगातली हाजी तुका म्हणे माता पिता गुरु बंधू एकदा नातं जर जोडलं जसं तुकोबरायाने जोडलं ना कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा तिथं तर ते म्हणले मग इथं म्हणे तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तूची कृपा सिंधू पांडुरंग किंवा विठ्ठल आमूचे जीवन आगम निगमाचे स्थान विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल ध्यान विसावा विठ्ठल बहीण बंधू चुलता विठ्ठल माय बाप विठ्ठल माय बाप
विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भाता, विठ्ठला विना चाड नाही गोता. आता नाही दुसरे विठ्ठल कुळीचे दैवत. महाराज ही स्थिती श्री गुरुच्या भेटीनंतर तो कोबरायला प्राप्त झाली. आणि मग ही भीती गेले, ही भेट झाल्यावर भ्रम जातो आणि भ्रम गेल्यावर मग हे सगळं एकच दिसायला लागत. मग मात्र भेद उरत नाही आणि सर्व परमार्थ जो चाललाय आपला हा भेद घालवण्यासाठी चाललाय. हा द्वैतातून अद्वैताकडे जायचंय आपल्याला महाराज. त्याच्यासाठी हा परमार्थ, हा खटाटोप, हे जयंत्या असतील, संतांच्या पुण्यतिथ्या असतील, कशासाठी परमार्थ आहे, कशासाठी दिंड्या आहे, कशासाठी वारे आहे. रसही अमोठे ग्रंथ याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासे ही अमोठे ग्रंथ केले. महाराज काय ते पुराण, 6 शास्त्र, 18 पुराण, आणि वाचून वेळ लागेल त्याचा कधीच लागणार नाही. महाराज गणपतीचं वर्ण 18 ही पुराण 18 पद्धतीचं करेल. कधी वाचला आपण, काय मेळ लागायचं त्याचं वाचून. मग कोणता गणपती भाऊ सांगत ना, ते 18 पुराणामध्ये 18 प्रकारचं वर्णन येईल. आणि मग तो गणपती जर आपल्याला समजून घ्यायचा असेल, तो गणपती तत्व काय आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला श्री गुरुला, समर्थ संतांना शरण जावं लागेल. काहून ज्यांचं द्वैत जायले त्यांच्याकडे जावं लागेल. महाराज आपण ह्या भ्रमात पडलो, हा भ्रम आहे. आपल्याला पहिला आपला देहाचाच भ्रम निराश करावा लागेल. याचा वाला मी कोणी हे शोधावं लागेल एकदा. आणि मी कोणी हे कोणाला समजत महाराज, समर्थ संत सद्गुरू सोडून ही गोष्ट माहित नाही कोणाला. ही भ्रांती पडली आपल्याला, मी देह आणि मी देह हे जेव्हा शरण आपला तर उरला उरे विठ्ठल. मग ते एक तत्व उरत. मग ते तत्व कोणी त्याला गजानन गणपती म्हणा, कोणी जगदंबा म्हणा, कोणी विटेवरला परमात्मा म्हणा, कोणी खंडेराव म्हणा, काहीच नाही, एक तत्व आहे. आणि ते तत्व असे पहिले कुठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारे नाही, अवघे शून्याची होते पाही. नानोबा तेरे तेरे तत्व नामा
ते तत्व आहे महाराज, ते अनादिकालचं तत्व. आणि ते तत्व कधी गणपती म्हणून प्रगट झालं, कधी पंढरीचा पांडुरंग म्हणून प्रगट झालं, कधी प्रभू रामचंद्र, कधी श्रीकृष्ण भगवंताच्या रूपात, कधी वराहाच्या रूपात, कधी वामन भगवंताच्या रूपात. आणि ते तत्व प्रगट होतं महाराज. जसा जसा प्रसंग असेल त्या त्या प्रसंगानुसार ते तत्व प्रगट होतं. आणि त्या चैतन्यालाच मग कोणी ज्याची त्याच्या हिशोबाने आपण भजतो. पण ते तत्व अनादिकालचं जे तत्व आहे, आणि ते तत्व फक्त संतायला माहिती. म्हणून संताया भजावे सर्वस्वी. त्या तत्वाची जर आपल्याला ओळख करायची असेल, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी याथी आणावी, तरी संताया भजावे सर्वस्वी. महाराज, संतायला शरण गेल्यानंतर सगळं करतं माणूस, पण संतायला शरण जात नाही. पहिली गोष्ट, संतच कशाला म्हणत्या? हे तिला टोपी गंध फेटा नाही महाराज, मेळ नाही लागायचा याच्याकडे पाहून. खरे संत फार दुर्लभ असत्या. ते देहात वर्तात्या, आपल्या मध्ये असत्या, पण आपल्यासारखं खात्या पित्या आपल्या संग जेव्हा त्या कधी मेळ लागायचा संत. संत नवती जगा समुद्र नदी नाही पैगा, पाषाण म्हणून हे लिंगा. शिवलिंग आहे कशाच आहे? पाषाणाच आहे ना. पण पाषाण म्हणून हे लिंगा. तस संत माणसासारखे दिसत्या, माणसात राहते, आपल्या बरोबर असत्या महाराज, पण ते संत तत्व काही वेगळंच आहे. संत नव्हती जगा माणसाच्या सारखी. आणि दुसरी गोष्ट अशी की जिरं पिकत तिथे विकत नसतं. संत आपले ते आता बसेले आपल्या संग उभे, काही बसेल संत आहे काय कळत संत. आणि ज्याला संतच पाहिजे असतात ना, गुरुवारी अनार्थ बाबाचं वाक्य राहत काही, त्यांना 12वा अध्याय वाचायचा. आणि जवळ कळत नाही कवर वाचायचं, जवळ संत कळत नाही. पण एक दिवस 12वा अध्याय जर वाचला म्हणे, त्याला तो संतच होऊन जाईल. तुका म्हणे अंगी भावे ते आपण, तरीच महिमान येईल कळू. तसं ते तत्व संत कळणारच नाही. आणि असं वाचून त्याच्या लक्षणावरून काय मेळ लागायचं. आता हे साईगिरी महाराज होते, हिड पाहिलं आम्ही ज्या ज्या वेळेस दिंडीला यायचो तेवढ्याच वेळेस पाहिले आम्ही, काही लई वेळेस पाहिलं नाही. पण आता इथं नाही, ते नर्मदा परिक्रमाला गेले आमचे दादा महाराज कारंदे, फार सेवा महाराज. आणि ते कधी बी आमच्याकडे सगळे ह्या भागातून जास्त येत असेल तर दादा भाऊ महाराज यायचे बर का. आता पण ते पॅन्ट शर्ट यायचे, आम्हाला कुठं वाटायचं ते महाराज एक बाबा आहे म्हणून, लवकर मेळ नाही लागायचं. पण महाराज संतांचं वर्णन संतच करीत असते. आणि मग ते येऊन गेले का आम्ही भाऊला सांगायचो, अनर्थ भाऊला आज महाराज आलते, भाऊ म्हणायचं त्यांना काही काम नाही सांगितलं का. आता आम्हाला वाटायचं काय काम करावं लागणार ते आपल्याला, आपण आज शेतकरी माणसं. अहो ते म्हणे कोणी आलं का त्याच्या पुढे ज्ञानेश्वरी ठेवायची, त्याच्या पुढं भागवत ठेवायचा, त्याच्या पुढे ग्रंथ ठेवायचा, तिथं बसायचा आपण. आणि भाऊ सांगा ते अनर्थ भाऊ, दादा भाऊ महाराज सामान्य माणूस नाही बरं का, माणूस म्हणून पाहू नका. म्हणून आम्हाला कुठं काहीतरी त्यांच्या सांगण्यावरून तशी काय अनुभूती नाही आम्हाला त्यांची.
पण माणसासारखे आपला विषय चालू होता. संत नव्हते जगा माणसाच्या सारखे आपला विषय चालू होता शाहीगिरी महाराजाचा. महाराज पाहिलं त्यावेळेस पाहिलं, पण काय कळत जीवाला, काय कळत. मग संत कधी एखाद्या पुण्यतिथी झाल्यावर, पुण्यतिथी सोहळा झाल्यावर मग संत जात नसते महाराज. संत तत्व कधीच नाही जात. संत पुन्हा पुन्हा अवतार घेत राहत्या, पुन्हा पुन्हा ते तत्व आणि अवताराला येत राहत. संत हे संत बीज पलटे नहीं, जुग गे अनंत, हर युग में अवतार धरे, फिर संतन के संत. तेच तत्व पुन्हा 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 पुन्हा. कधी साईबाबाच्या रूपात आलं, भाऊ सांगत राहत्या, कधी बाळू मामाच्या रूपात आलं तेच तत्व, कधी कधी योगीराज गंगागिरी महाराजांच्या रूपात तेच तत्व, कधी कधी राष्ट्र संत जनार्दन स्वामी महाराज. आमच्याकडे फार मोठी विभूती, नवे नवे 12 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी मंदिर बांधले बरं का जनार्दन स्वामींना. सगळ्यात मोठी शिवलिंगाची स्थापना आणि शिव भक्ताची जर क्रांती करेल असन तर राष्ट्र संत जनार्दन स्वामी. पाय गेलते महाराज बंटी महाराजाच्या गावातून 5 किलोमीटर तपोभूमी म्हणून आंदरसुल्ला, राष्ट्र संत जनार्दन स्वामी महाराज. आता ह्या कलियुगात कुठं देव पाहणारे, कोण देवाची ओळख करून देणारे नाही महाराज. त्याचा मेळ नाही लागायचं. मग तिथं नागा बाबा म्हणून एक महात्मा होते आणि नागा बाबाच्या चरणी लीन झाले. धड धाकट शरीर होत आणि गुहेत नेलं ते ना आणि चिंतनाला बसून दिलं. जसं त्या चौरंगीनाथाला बसवलं होतं ना, आता झाली ना धर्मनाथ चौरंगीनाथाला बसून दिलं मच्छिंद्रनाथांना आणि गोरक्षनाथांना. आणि तीर्थयात्रा करायला ज्या टायमाला निघाले त्याच्या डोक्यावर अशी शिळा लावून दिली आणि सारखं लक्ष त्याची सगळी व्यवस्था करून दिली. कारण त्याला हात नव्हते, पाय नव्हते, पण त्या चौरंगीनाथाचं एक वाक्य होतं बर का, तुम्ही तीर्थयात्राला चालली म्हणे, हे सगळं खरं आहे, तुम्ही येणार हे सुद्धा खरं आहे म्हणे, पण तुम्हाला किती काही शिष्य भेटतील म्हणे. तुम्ही तीर्थ भ्रमण करीत असताना तुम्हाला अनेक शिष्य आहे म्हणे, पण मला फक्त तुम्ही सद्गुरू आहे. आणि असा जेव्हा भक्ताचा भाव झाला ना, निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म, चुकू नका विठाल. पुरी की देव पुरी की देव शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. जशी त्या चौरंगीनाथाची अवस्था झालती तशीच राष्ट्रसंत जनार्दन स्वामीची. आणि नागा बाबांना जेव्हा बसून दिलं महाराज, तर जसा वाल्या कोळी तपाला बसला होता ना, वाल्या कोळी म्हणून बसला होता, बसला तर उठला तर काय म्हणून उठला होता, ऋषी होऊन उठला होते, ऋषी होऊन उठले होते. त्याचप्रमाणे जनार्दन स्वामी जेव्हा तपाला बसले महाराज आणि पाय गेले अक्षरशः, पुन्हा आयुष्यभर चालता नाही आलं, तप कवर केलं. भगवान भोले बाबांना साक्षात दर्शन ह्या कलियुगात देईल बर का. आणि नागा बाबा गोरख जती गुरु नागेश्वर मंदिरी, दीक्षा दे संन्यासा साधक बनले मौनगिरी, जनार्दन बनले मौनगिरी, आरती निष्काम यतीवर मौनगिरी मुनीची. आणि त्यानंतर मौनगिरी स्वामी म्हणूनच उठले आणि अनेक प्रकारचे शिवलिंग बांधले त्यांनी, अनेक प्रकारची शिवभक्ती केली. आणि काय सगळ्यात महत्वाचं अन्नदान, श्रमदान, ह्या 2 गोष्टीवर
आणि कर्मयोगी होते ते. कर्माला फार महत्व. तिथं नुसतं आश्रमावर जरी गेलं ना, आता आमच्या भागात प्रत्येक जवळजवळ गावागावात असे बाबाजी त्यांचे शिष्य परिवार, पण तिथं जर गेलं तर सतत अन्नदान चालू आहे. तुम्ही रात्री 12 वाजता जा तरी तुम्हाला एकदा जेवू घालणार. आणि जे काहींचे जात्या त्यांना 2-4 दगडाच्या पाट्या इकडून तिकडे टाकायला 8-8 दिवसाला कुटी बदली ते. अशा पाष्टाच्या कुटे राहत्या ना, ह्या कुठे 8 दिवसाला. आम्हाला वाटायचे बाबाजी असे काय करतात, 8 दिवसात कुठे इकडून तिकडे करतात का? म्हणून फक्त यांना श्रमदानाची सवय लागावं. असं शुद्ध परमार्थ यज्ञ याग हे सदैव चाली, अन्नदान दिना स्वधर्म सेवा वृत्ती सनातन कथी प्रभूचा महिमा, जनार्दन बाबाचा महिमा. फार दिव्य संत चरित्र हे फार दिव्य असतं. आणि आम्हाला त्यांचा संग लाभेल महाराज. नवे नवे आशा महात्मेची आमचे कोण, बालपणापून वाडवडिलापासून जी सेवा घडली आणि त्या सेवेचा परिणाम काय झाला माहितीये का? ती सेवा त्यांची असू किंवा आमच्याकडे सरला भेट पहा तुम्ही युट्यूबला टाकून, योगीराज गंगागिरी महाराज, ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज. महाराज ह्या त्रिभुवनात जर सगळ्यात मोठा सप्ताह असेल त्रिभुवनात, बर का, गिनीज बुक नोंद होईल त्याची वाली. गिनीज बुकात त्यांच्यावर सप्ताह नाही कोणाचा. कमून का बाबा तिथं सगळं असं गोर गरीबाचं आणि टँकर नामती राहते. आता इकडले बरेच मंडळी हे दादा भाऊ तात्या हे मंडळी येऊन जायले, रवत महाराज येईल आणि संजू भाऊ हे सर्व मंडळी येऊन जायले सप्त्याला. मग आपल्याला जर या पंक्ती आपल्याला वाटत मी पंगत दिली तर शेरीचे बापू सांगायचे, बापूची 1-2दा भेट व्हायला होती. बापू म्हणे चला गंगागिरी महाराजच्या सप्त्याला, मग पंक्ती देणार आहे चिरती म्हणे. कारण ट्रारल्या राहत्या ना, या 4 व्हील ट्रारले भाकरी भरेल राहत्या, या दुधाच्या टँकर राहत्या ना 15-20 हजाराच्या, अशा 12-14 टँकर आमटी लागती. आणि वाढायचं जर म्हणलं तर 10 मिनिटात वाढवती. तुम्ही बसल्या पोहून 5व्या-7व्या मिनिटाला तुम्ही जेवायला सुरुवात करशाल, इतका सप्ताह असल्यावर. मग याच्यापैकी आपण काय करतो हे जर पाहायचं असेल तर योगीराज गंगागिरी महाराजचा सप्ताह. त्यांचं देणे को अन्नदान, लेने को हरिनाम, तरने को लिंता और डुबने को अभिमान, हे ब्रीद वाक्य योगीराज गंगागिरी महाराजाचं आहे. महाराज सामान्यने आता आमच्या वाडवडिलांना पाहिले गोदावरी अशी दुबान गेली तिथं, आणि ती दुबान गेल गोदावरी आणि मध्ये बेट निर्माण व्हायले. आणि अशा बेटावर आणि त्या योगीराज गंगागिरी महाराजाचं बेट आहे. आणि त्या टायमाला पूल वगैरे व्यवस्था काही नव्हती. घोंगडी जर टाकली तर त्याच्यावर आसन लावलं तर महाराज मध्ये जात होते. आणि आता सुद्धा तोच प्रसंग आम्ही, आणि 2 वर्षापूर्वी आमच्या त्या जवळ सप्ताह होता आणि गोदावरीला आडमाप पाणी होतं, म्हणजे थड्या सोडून पाणी होतं, संपर्क तुटेल होता. आणि पंचमीचा दिवस आणि पंचमीला सप्त्याची सुरुवात राहते. तो सप्ताह येवला तालुक्यात होता. महाराजांना बेटातून निघता येईना. मग मंत्री ते ना आपले विखे पाटील यांनी महाराजाला हेलिकॉप्टर पाठवलं. नाही बसले महाराज हेलिकॉप्टर मध्ये, कारण ते म्हणे मी सप्त्याला जायचं नाही, गाया हे माझे लेकर पोरं, आणि बेटात पाणी शिरलं काही तर ते गच्चीवर जाऊन थांबले. पण आता माणसं गेले सोडून, गायाला जाता येईल का? गायाला जाता येईल का महाराज? हे वास्तव आहे बर का, हे काही ग्रंथात नाही. तुम्ही पहा ते पुरंच ते सगळं युट्यूबला येईल आणि आम्ही प्रत्यक्ष पाहिले ते. आणि मग महाराज ज्या वेळेस त्यांचं ते जुनं होडगं होतं ते होडी काढली आणि महाराज 2-4 विद्यार्थ्याला घेऊन होडीत बसले. आणि महाराज फक्त तिकडल्या कडाला आल्यानंतर पाण्याचा पूर पसरला होता. कशासाठी पाणी होतं? अरे तीर्थ हे संतांच्या दर्शनाची आस करीत राहत महाराज. फार दिव्य परमार्थ आहे बर का. म्हणून हे सगळं अन्नदान असन, हे मंडळीने ज्यांनी अन्नदान केलं, अन्नदानाचं सुद्धा फार महत्व आहे महाराज. आजची ही पंगत, अन्नदानाची पंगत, धुळा कायगुडे, बापू महाराज जाधव, दादा जाधव, नितीन कायगुडे, निलेश कायगुडे, गुलाब तात्या ठोंबरे, दादाभाऊ महाराज कारंदे, गोपीनाथ कायगुडे आणि खंडू पाटील मराळे, अशी यांची अन्नदानाची पंगत आहे महाराज. ह्या अन्नदानाचं इकडे प्रत्येक गोष्टीच वेगवेगळं पुण्य बरं का. कोणी श्रमदान केलं त्याचं वेगळं पुण्य, ज्याचं अन्नदान केलं त्याचं वेगळं पुण्य.
प्रत्येक गोष्टीचं श्वेत नावाचा राजा होता आणि स्वर्ग प्राप्ती झाली. स्वर्गात काय आहे? कामधेनूची खिल्लारे, कल्पतरूच्या बागा महाराज, रंभा सारख्या नृत्यांगना नाचना करायला. स्वर्गाचे भोग काय सामान्य भोग आहे का? हे सगळे भोग होते त्या श्वेत नावाच्या राजाला स्वर्गामध्ये, पण खायला नव्हतं महाराज. आणि तिथं गेल्यानंतर स्वर्गात कमून का जीवनात अन्नदान घडेल नसून फार सुंदर कथा वर्णन करते महाराज. आणि मग त्याने काय सांगितलं की बाबा मला याची तरी व्यवस्था करा. ती म्हणे आता इडा नाही होणार तुमची व्यवस्था, ही इडा तुमची ती व्यवस्था होणार नाही. तुम्हाला पुन्हा तिकडे जायचं भलं आम्ही पास काढून देऊ मृत्यू लोकात जायचं, तिथे जाऊन तुम्ही जेवण करायचं आणि तुम्ही पुन्हा स्वर्गात यायचं. आणि तो इडा आल्यावर काय त्या अन्नदान आहे का त्यांना नाही महाराज, अन्न स्वतःच प्रेत खात होता श्वेत राजा. इडे येऊन काय करीत होता? पण खाणं का होईना काय चांगलं आहे का? ते चांगलं आहे का? स्वतःच प्रेत स्वतःला खावं लागलं होतं श्वेत राजाला. आणि मग त्याला मागितलं होतं, उशाप मागितला होता मला हे कधी. ते म्हणे एखाद्या ब्रह्मनिष्ठ महात्म्याची जेव्हा तुम्हाला भेट होईल तेव्हा तुम्हाला ते पुण्य प्राप्त होईल. आणि मग विश्वामित्राची भेट झाली. विश्वामित्र समोर येत होते, थोडं राहिलं होतं ते कित्येक दिवस येऊन श्वेत राजा स्वतःच प्रेत खायचा आणि विश्वामित्राची भेट होईल. आणि ते म्हणे का रे हे काय खातो? म्हणे काय करू, जन्मभर राज्य केलं, सगळं वैभवात होतो, पण कधी सुचलं नाही म्हणे बरं का अन्नदान करायचं आणि त्याचे हे फळे. आणि मग हे खाऊन का खाणं होईना? म्हणे चांगलं आहे का? आणि हे संपल्यानंतर काय खाशील? ते म्हणे कोणी एक विश्वामित्राची जोपर्यंत भेट होत नाही तोपर्यंत मला तेच. आणि तेच विश्वामित्र होते महाराज. दर्शन झालं संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. मी सांगत होतो त्या महात्म्याची सेवा केली किंवा या अन्नदानाचं हे सगळे पुण्य वेगवेगळे म्हणून ह्या मंडळीनं ज्यांनी या प्रसादाचं निवेदन केलं. भगवंताचा सोहळा आहे, जन्म सोहळा. पोराचा वाढदिवस कसा साजरा करतो आपण? एवढे पैसे तर भाऊ सांगत राहते नसते फटाके दारूत उडी द्या, फटाके दारूत उडीते एवढे पैसे, पण माझ्या भगवंताचा सोहळा ज्यांना साजरा केला महाराज त्याच्या जीवनाचा सोहळा झाल्याशी राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि आम्ही एवढ्या संतांच्या गरडेत असून मग वंचित एका गोष्टीमुळे होतो महाराज. मला ते सांगायसाठी एवढं सांगितलं मी, काय ह्या ज्ञानाचा उपदेश नाही, पण त्यांची सेवा घडली, निष्कामतेनं सेवा घडली. कारण 7-7 दिवस 5-5 हजार टाळ तरी एका प्राऱ्याला राहते. कोणला आमंत्रणही नाही, कोणला नारळ नाही, कोणला शालही नाही. हे ते सत्याचं वैभव आहे. आणि अशी सेवा घडल्यानंतर सच्चिदानंद दादा सारखे महात्मे जीवनात आले आमच्या महाराज. ह्या त्या सेवेचं फळ. आणि मग असं झालं, कृत्य झालो, इच्छा केली ती सगळं होतं महाराज. समाधान नव्हतं, पण आताही समाधान आहे असं काही नाही, पण आता प्रयत्न आहे त्याच्यासाठी. आता प्रयत्न आहे कारण संत समर्थ सद्गुरु जीवनात यासाठी सुद्धा पुण्य लागत बरं का. त्या पुण्याचा जर उदय झाला ना, त्या पुण्याचा उदय झाल्याशी पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. आपण विनमुखी महाराज, विनमुखी. ज्या टायमाला सन्मुख होईल ना त्या टायमाला. आणि असे संत दादा सारखे महात्मे जीवनात येते महाराज. आणि तेच कार्य आज जशाचे तसं अनेक महात्मे महाराज आपल्या तुमच्या भागात आहे, आमच्याही भागात आहे. तेच कार्य, जे कार्य श्रीपाद बाबांना केलं, जे कार्य बंडो बाबा, शांतामाई ह्या संतांना जे कार्य केलं, तत्वज्ञानाचा उपदेश महाराज संतांचे पहा तुम्ही मालिकत कोणा काय काय केलं. मग आपल्याला कळत महाराज कशासाठी येईल राहत्या. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीन जना. हा समाज अधोगतीला चाललाय बर का. हा समाज आयुष्यभर जरी भजन केलं ना, ते काय पातक नाही, पण त्या सुखाची प्राप्ती होणार नाही महाराज. गुरुवर्य अनार्थ महाराज, कोरड्या ज्ञानानं समाधान होत नसतं. गायन करशी गायनकार वशी, वाजवशी तीर्थयात्रा करशील कापडी वशी, नामा म्हणे नाम केशवाचे घेशी, तरीच वैष्णव होशिरी नर. आणि हा भेद जात नाही महाराज संत भेटलेशी. गुरु दाविले या वाटा, नेऊनी विवेक तीर्थ तटा,
ध्रुवनी बुद्धीचा मळकटा केले महाराज. या बुद्धीचा जो गंज येईल ना आपल्याला गंज, आणि बुद्धीचा दाता गजानन गणपती बर का, तोच गणपती बुद्धीचा दाता आहे महाराज. मग ह्या बुद्धीचा आपल्याला सगळे तीर्थ पाहिले. विवेक नावाचं तीर्थ पाहिलं कोणा? सगळ्यात मोठं अनुताप नावाचं तीर्थ पाहिलं का? पहिली आंघोळ भाऊ सांगत राहते अनुताप तीर्थात व्हावा लागत. अनुतापी तीर्थी न्हाला. त्या अनुताप एकदा झाला, पहिली आंघोळ त्या अनुतापाच्या तीर्थात केली, मग विवेकाचं तीर्थ आहे महाराज. हा परमार्थ सामान्य नाही, याच्यासाठी एकच करायचं. आणि मग असे संत जर जीवनात आले तर आज फिटले माझे कोडे, बहुत जन्मीचे साकडे, कोंदटले पुढे सावळे ब्रह्म. समर्थ सद्गुरु जीवनात आल्याशी गणपती काय तत्व आहे महाराज? नाही मिळायला लागणार त्याचा. विठ्ठल विठ्ठल अनुभव कैसा अनुभव भावे विना देव न कळे नि संदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे महाराज. नाही समजू शकत, कारण महाराज आपल्याला भगवंताची कृपा सारखीची, सगळेवर सारखीची, कोणावर कमी जास्त. जसा पाऊस पडतो, त्या पावसानं कधी भेद केला का? चांगल्या जमिनीत पडायचा का डोंगरावर पडायचा? नाही विचारिता भेद अगंतारी आणि चेत, अगंतारी आणि चेत, अगंतारी आणि चेत, कधीच त्यांना विचार नाही केला चांगल्या वाईटाचा, चांगल्या जमिनीत पडायचा का चांगल्या शेतात पडायचा का घाण जागेवर पडायचा, हा विचार कधीच पावसानं केला नाही महाराज. तसं सद्गुरूचा हा जो कृपेचा वर्षावी, संतांचा कृपेचा वर्षावी, याच्यात अजिबात भेद नाही राहत महाराज. पण दगडावर पडल्यावर हा मेघ उदार परी ओसरी, म्हणून उपमेशी न पुरे. तो मेघ उदारे वसरतो, म्हणून ह्या सद्गुरूच्या तत्वाला आणि त्याची उपमा महाराज नाही होणार. कारण मग ते दगड वाळून जातो समजा, त्याच्यावरून थोडी उतरती जमीन असेल ती 2 दिवस थांबल, पण हे पाणी सगळं वाहून जर एखाद्या ठिकाणी लवणात गेलं तर तिथं पहा तुम्ही ज्वारी जर पेरा, तुम्ही कोणतं पीक ते असं गोंडाच घेऊन निघणार आहे. तसं सद्गुरूंना वर्षाव करताना, भगवंतांना कृपा करताना आपल्यावर सारखंच केलं. पण आपल्या इकडं मल, विक्षेप आणि आवरण हे 3 दोष भरले महाराज. हे 3 दोष जोपर्यंत जातीने तीर्थयात्रा, व्रतवैकल्य, निष्काम उपासना हे जर केलं तर पहिले 2 दोष घालवता येतील. मल आणि विक्षेप नावाचा दोष यांना जाईल ना. उपवास, व्रतवैकल्य ह्या मार्गाने जाईल. पण आवरण नावाचा जो प्रमुख दोष आहे, हा संत कृपेशिवाय, समर्थ सद्गुरूची भेट जीवनात झाल्याशिवाय जाऊ शकत नाही. विठ्ठला विठ्ठला याला बऱ्याच गोष्टीचे आडकाठी भ्रम आहे. आपल्याला भ्रांती पडली जीवाला, मी देह ही भ्रांती घेऊन पडला. अशा अनेक प्रकारच्या भ्रांत्या, संकल्प, विकल्प ह्या गोष्टी महाराज.
आणि याच्यामुळे हे संकल्प विकल्प जोपर्यंत संशयाहुनी थोर अनेक पाप नाही घोर विनाशाची वाघोर प्राणियाशी. जोपर्यंत संशय जात नाही ना तोपर्यंत नाही, आणि संशय तसा जाऊ शकत नाही. गुरुवर्य महाराज उदाहरण सांगत राहत्या. जावई पाहुणा गेला, सासूरवाडीला गेला, सासूना स्वयंपाक केला. पूर्वीच्या काळचा स्वयंपाक काय, पुरणपोळ्या प्रसिद्ध स्वयंपाक आपल्या महाराष्ट्रातला. आमच्या भागात तर तो लईच प्रसिद्ध आहे मांड्याच्या रूपात. मांडे राहते तिकडे, एक मांडा 2 माणसाला खपत नाही, हा ना. आता हे पाहून ते जेवले तिकडं, राऊत महाराज हे येले तिकडं फार. आणि तो कोणाला अशा सामान्य स्त्रीला करता नाही, ती सुगरण लागते त्याला. आणि मग असा स्वयंपाक सासूबाईनं जावई पाहुणा यायचा म्हणून बनवला. आणि बसली जेवायला जावायची जोडीदार बी जावई बी. आणि नेमकं त्या गुळवण्यात टाकायला दूध नव्हतं. आणि मग ते गुळवणी कसं राहतं, सगळं आडं दिसतं त्याच्यात, तशा गुळवण्यात. आणि ते वाढून दिलं, पण नेमकं जावई जिथं बसलं होता तिथं वरती पाल आली आणि ती पाल त्याला त्या गुळवण्यात दिसली. आणि ती काय पाल चुटपुटली आणि निघून गेली. पण याला जेवण सुरू झाल्यावर असं वाटलं आता पाल दिसाना, पाल पुढं पडली, भांड्यात पडली. काय किती चपत माणूस आहे जीवाला. आणि त्यानं भ्रमच निर्माण करून घेतला, आता याच्यात पाल गेली. आणि मनानं त्यानं ठरवलं ना आता याच्यात पाल खाल्ली, आता जगतो का मरतो, जगतो का. त्याचं पोटच दुखायला, पोटच राहीना. हिंडला, ह्या वैद्याकडे जाय, त्या वैद्याकडे जाय, ह्या महात्म्याकडे जाय, त्या महात्म्याकडे जाय. कसं काय भ्रम जाईल त्याचा, नाही जाणार महाराज भ्रम. ज्याचा स्वतःचाच गेला नाही तो कसा दुसऱ्याचा घालीन भ्रम. एकदा स्वतःचा ज्याचा भ्रम गेला तो दुसऱ्याचा घालीन ना. जो मुक्त आहे तो दुसऱ्याला सोडीन, बांधेल कस काय सोडीन. जो मोकळा आहे तो सोडीन ना. समर्थ सद्गुरू मोकळे व्हायले म्हणून दादानं आपल्याला सोडलं महाराज, नाही तर सोडू शकत नव्हतं कोणी. तेथे कोण सोडविन एका सद्गुरू वाचुनी, माता पिता बंधू बहिणी कोणी न पावती निर्वाणी. इष्ट मित्र स्वजन सखी येतो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचनी, तेथे कोण सोडविन एका सद्गुरू वाचुनी. महाराज कोणी सोडित नाही, हिंडला तो. आणि संत तत्व असे नेनती काही तानातोना नामस्मरणा वाचुनी. आणि हिंडला, त्याचं पोट सुद्धा कल्पनेनं असं मोठं व्हायला लागलं. त्याची त्याला वाटायचं पोट मोठं झालं माझं, आता कमी मरतो का जगतो. प्रत्येक त्या जोडीदाराला म्हणायचं, बरं ती तुमच्या भांड्यात नाही गेली, माझ्या संग आले, ती माझ्याकडेच पडली. आणि मग एक असा अवलिया महात्मा सहज चालला होता आणि याचा दररोज चावडीवर त्या तिरगुणीवर बसून तोच विचार चालू म्हणे, बाबा तू लय चिंतात आहे, तुला 8 दिवस झाले तसं पाहतो म्हणे मी, इकडून जातो येतो. तो म्हणे काय करू महाराज, असं दुःख न झालं मला, त्याच्यावर उपायच नाही राहिला म्हणे. आता सगळ्या सोनोग्राफ्या केल्या, एन्जिओग्राफ्या केल्या, सगळं झालं, पण ते काहीच मला असा बरं नाही वाटत म्हणे. ते म्हणे ये उद्या आश्रमावर महाराज म्हणे. आणि हा आता याला गुण लागत होता, हा गेला. काय झालं ते सगळं अगोदरच विचारून गेलं होतं महात्म्यानं आदल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी बोलवलं आणि आश्रमावर गेला. मग त्यानं रात्रीची एक पाल धरली, तिची 2-4 पिल्ल धरले, ती मारून बिरून आणि एका घमेलीत ठेवली. आणि मग हा गेला तसा याला उलटेच औषध दिलं त्यानं, असं औषध दिलं आणि भडा 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 वाकला त्या घमेलीत. आणि मग त्या महात्म्यानं अशी काडकी घेतली आणि उकरून दाखवलं. अरे पाल तर पडलीच पडली म्हणे, ती जल्ली होती म्हणे, 2-3 पिल्ल तिचे. आणि तो म्हणे आता मला बरंच वाटायला लागल, म्हणून भ्रांती पासून हिरतली. गुरु वाक्य भ्रम गेला महाराज, असा भ्रम होईल आपल्याला. आणि तो भ्रम घालायसाठी अनेक महाराज आपण ह्या गबाळाच्या नादी लागलो भाऊ. माया विकले ब्रह्मला, माया विकले ब्रह्मला, Oh,
निघणे भ्रमला खरे, म्हणता मी माझेने घरे, हे तो संपत्तीचे वारे, सा चुकारे जाईन. महाराज आपल्याला तेच आठवण येत नाही, आपण याला माझं माझं म्हणून राहिले. आणि संत म्हणते हे विश्वची माझे घर. आपली संकोचित बुद्धी महाराज ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणाची झाला. महाराज स्वतः तितकं व्यापक झाले संत. म्हणून संतायला शरण जायचंय. कमून संतायला शरण जायचंय? का संत व्यापक झाले. ऐसा ज्याचा अनुभव विश्व देव सत्यत्व. का संतायला शरण जायचं? का देव तया जवळी असे, पाप नाशे दर्शने नवे नवे, तेच देव स्वरूप होईल राहत. म्हणून आणि संतायला शरण जायचं बरं का. तसं दुसरं काही कारण नाही. आपण ह्याला जर सोडलं ना, अंतकाळी मी परदेशी. नामदेव महाराज म्हणे ऐसे जाणोनी मानसी, म्हणून ऋषिकेशी शरण तुझशी आलो. महाराज आपल्याला वाटत हे माझं ते माझं, आई माझी बाप माझा. आणि आई बापाला तर मानावाच, कारण माऊलीनं डोक्यावर घेतलं सकळ तीर्थाची आधुरी, जे का माता पितरी तयाच्या सेवे शरीर लो न कीजे. माऊलीनं डोक्यावर घेतलं महाराज. नवे नवे हे परब्रह्म जे उभे विटेवर, कशामुळे पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. हाय तोपर्यंत मानावाच. पण महाराज ह्या भवबंधनातून सोडवीनच असं नाही बरं का. म्हणून सांगितलं 9 मास गर्भवाशी, कष्ट झाले त्या मातेशी, मग ती निष्ठुर झाली कैशी, अंती दुरी राहिली. नामदेव महाराजांनी एखाद्या मातेचा तरणा भांड पोरगा जावा, तरणा भांड एकुलता एक पोरगा घ्यावा, सरणावर उड्या घेईन का? 9 महिने जिना पोटात वागवलं ना महाराज, अंती दुरी राहिली. जीवा बापाची आवड, मुखी घालोनी करी कोड, पण जेव्हा लागली येणोड, तेव्हा दुरी टाकीली. महाराज नाही सोडू शकत नाही. मग कोणी म्हणून माझे पोरं समर्थ आहे, कोणी आमदार आहे, कोणी खासदार आहे, कोणाचं एखाद्याचं इंजिनियर असन, डॉक्टर असन, कन्या पुत्रा अधिक बाळे, हे तो स्नेहाचे स्नेहाळे, तुझ्या दर्शनाहुनी व्याकुळे, अंती दुरी राहिली. नाही महाराज मित्र आले गोत्र आले, तेही स्मशानाहुनी परत आले, शेवटी टाकून या गेले. मज लागी एकला देह ग्रहीची कामिनी, ती तव राहिली भुवनी, मी जळे तसे स्मशानी अग्नी सवे एकला. गण आले गोत्र आले महाराज कोणीच नाही, ऐसे जाणून निर्वाण पाहि, मनुष्य जन्म मागुता नाही, नामा म्हणे तुझ्या पायी, ठाव दिगा विठोबा. अंतकाळी मी परदेशी. एवढा नामदेवरायाचा अभंग, बारीक चिंतन करायचं ह्या अभंगाचं, ज्याची त्यांना विचार करायचा. कोणी बाबा तेथे कोण सोडविन, एका सद्गुरु वाचून. महाराज किंवा ते म्हणे सोडविना राजा देशाचा चौधरी, अनेक सोयरे भले भले, तुका म्हणे तूच सोडविन कोणी, एक चक्रपाणी वाचोनी, एक चक्रपाणी वाचोनी, म्हणे तुला विना कोण, एक चक्रपाणी वाचोनी, एक चक्रपाणी वाचो म्हणे तुझा तुका म्हणे तुझ सोडविने कोण, एका चक्र पाने वाचून. या महाराज कोणीच सोडू शकत नाही, ते समर्थ सद्गुरू सोडून. महाराज आणि तुम्ही म्हणशाल कधी देव म्हणत्या, कधी सद्गुरू म्हणत्या, कधी संत म्हणत्या. महाराज संत सद्गुरू आणि देव हे वेगळं नाहीचे, हे वेगळं नाहीचे. जसं आता इड ह्या किती डिपे इड माप नाही, पण जेव्हा ते 33 केवी येत ना, पावर नाही त्याच्यावर आकडा टाकून पावर एखाद काय होईल भाऊ म्हणते हो झाड होईल. तसं महाराज संत तत्व फक्त पावर कमी करून येतं, हे एलटी मध्ये येतं. आणि इकडं मग तुम्ही आकडा टाका, फोन चार्जिंगला लावा, काय करायचं ते करा, सगळं होतं. तसं संतांजवळ तुम्ही सुख दुःख सगळं सांगू शकते. महाराज 3 तत्व आहे बरं का, 3ही प्रकारचा देव.
एक निर्गुण निराकार 9व्या अध्यायात वर्णन केलं. सगुण निराकार आणि सगुण साकार हे तिन्ही प्रकारचा देवी बर का. याच्यातून कोणता मानितो आपण? निर्गुण निराकार तत्व, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तूची रघुराया. विटेवर उभे असलेलं जे परब्रह्म तेच निर्गुणाती. आता त्याला कसं, त्याचीच भक्ती कशी करायची, निर्गुण तत्वाची भक्ती कशी करायची? मग सगुण निराकार होऊन ते तिथं राहिलं. मूर्ती पाहिली तर सगुण आहे बी हा आणीला रूपाबळे करोनी खळे हरदास. आणि ते रूप आपल्याला दाखवलं सगुण आणि निर्गुण. कोणा दाखवलं? ती मूर्त सगुण साकार आपल्यासाठी होऊन गे. अनंत अवतार घेसी भक्ताकार अनंत अवतार घेसी भक्ताकारणी कनवाळू कृपाळू दीन लागे उद्धरणी. देखिला देखिला देव आधी देव बर्मा समाधान जीवा पाहता वाटे घेवा. तेच संत जसे तुकोबाराय म्हणले ना, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. तोच भगवान परमात्मा श्री गुरुच्या रूपात आपले तेव्हा आपलं पुण्य उदायला आलं ना महाराज. तिळ तिळ पुण्य साचा जेव्हा आपलं जमा झालं आणि ते फळलं पुण्य, म्हणून आपण समर्थ सद्गुरु दादा पुण्य फळले भोवता जीवता भाग्य उदया सदा झाले सद्गुण दोलईता. तेच पुण्य फळलं आणि समर्थ सद्गुरु सारखे महात्मे आणि आपल्या जीवनामध्ये आले महाराज. म्हणून आपल्याला त्या निर्गुण तत्वाची सेवा करायची. आता तत्व कोणतं दिलं आपल्याला? निर्गुण. पण भजायचं कशाला? सगुण भजता निर्गुण पावलो महाराज. सगुण तत्वाची जोपर्यंत सेवा होत नाही ना, आणि मग असा प्रसंग हे तुकोबारायच्या जीवनातला प्रसंग, तुकोबारायची ख्याती व्हायला लागली. कीर्तन आणि समाज मानायला लागला. पण काही मंडळीला समाज मानायला लागला, थोडं नाव झालं का हे लोक त्या टायमा कोणाचे भाऊ सांगत राहते हे देवाबरोबर होते तेव्हा होते. आता बी एखाद्याचा थोडा नाव लौकिक व्हायला लागला महाराज. सेवा राहती तितकं सामर्थ्य राहत. आणि दुसरी गोष्ट त्याग करेल राहतो बर का. महात्म्यानं त्याग, सगळ्यात महत्वाचा त्याग हे महात्म्याचं वैशिष्ट्य आहे बर का. हे सामान्याला दिसत नाही महाराज. आणि करून पहा, आपल्याला हे सगळं निवेदन इकडं जेवायला कार्यक्रमापुरती सावड नाही, पण ज्यांनी हे निवेदन करेल असेल ते किमान 8 दिवसापूर्वी काहीतरी जोड जमा करावं लागत हो ना. जर ह्या कार्यक्रमाचा इतका ते आपल्याला संत जीवन मरणाच्या त्या कार्यक्रमात बाहेर काढत राहते, मग काही स्वतः त्याग करेल राहत महाराज. थोडं जवळ जाऊन पाहायचं, संतायच्या घरी जाऊन पाहायचं, तिथं 8-8 दिवस राहून पहा, समजतो काय त्याग आहे महाराज. त्यांच्या मागच्या मंडळीचा सुद्धा त्याग राहतो बरं का. तसं महात्मा घडत नसतो आणि ते त्याच्याकडे लक्ष नसतं राहत. आपल्याला सांगायचा मुद्दा तुकोबा राहायचं असा प्रसंग नाव व्हायला लागल्यावर बाकीच्याला थोडं पोटात दुखायला लागलं. आणि मग त्या काळात चिंतामणी नावाचा ब्राह्मण होता आणि ते गणपतीचे उपासक होते. चिंतामणी देव या गणपतीचे उपासक होते. आता त्यांना असं वाटायचं हे पांडुरंगाची भक्ती करते. आणि पांडुरंगाचे भक्त कसे त्यावेळेला पोहून आपल्याला चांगलं माहिती आहे. पहिल्या पोहून ऐकणे दीन दुबळे असे, आणि ते ब्राह्मण मोठे चांगलं होतं त्यांचं. आणि त्यांना थोडं आव्हेराला तुकोबारायला आमंत्रण दिलं, जेवायला आज आमच्याकडे या म्हणे. आता तुकोबाराय गेले तेव्हा त्यांची पूजा चालू होती गणपती बाप्पाची. त्यांनी काय पूजा सोडली नाही. आता येईन तेव्हाच ओळखलं, पण संत बोलत नसते, कारण देव सारा वापरते संत पूजा वाढते. जर आपण घरी देवाची पूजा करीत असली आणि समर्थ सद्गुरु जर घरी आले, कोणाची पूजा करायची मग?
कोणाची पूजा करायची भाऊ सांगत राहते काय कोणाची पूजा ते काय असं ठरवून आणि ऐकून नाही होत महाराज ते आतूनच राहत असतं तो देव पण इकडे फेकून देईन जो खरा साधक साधनेवर असन त्याचा तपास नाही लागायचा महाराज हा आता कालचाच धर्मनाथ बिजीला भाऊ यायचे होते तिकडं आणि मी वैजापुरात होतो धर्मनाथ बिजीच फक्त हार बीर ते सामान्यच राहिलं होतं आणि मला जोडी तुर्कणी बाबा होता आता ह्या मंडळीने पाहिले तुर्कणी बाबा तू नाही पाहिले महाराज श्री गुरु विषयी काय बाबा असं हरिपाठ येत नाही काकडा येत नाही एक अभंग पाठ नाही कधी मेळाव्यात जर आलं तर ते कीर्तन कधी ऐकणार नाही काहीच नाही फक्त तिकडं मंडपात काय कमी आहे आणि भाऊला काय अपेक्षित आहे मेळावा झाल्यावर 2 दिवस तिथंच पत्रवाळ्या जमा करीत राहतो महाराज ही शिकायसारख्या गोष्टी या ते शिकून आणि त्याला फोन आला का भाऊ वैजापुरात आले असते त्यांना ते तेलाचा डबा होता ते सुटून गेलं हे फायबरचं होतं खाली तिथं अँगल होता ते अख्खं तेल गेलं महाराज फक्त भाऊचं नाव ऐकलं सुनील भाऊचा फोन आला भाऊ आले असतील म्हणे वैजापुरात आता आले असतील आणि आले त्यानं काय ऐकलं आले वैजापुरात गेला डबा सुटून महाराज म्हणजे देवावर नाही राहतो आणि तसं हा चिंतामणी देवाकडं त्यावेळेस तुकोबाराय गेले त्यांची पूजा झाली आणि जेवणाचा प्रसंग आला मग आता हे दोघं होते तुकोबाराय म्हणे एक पात्र अजून करा आणि ती म्हणे बोलवा देवाला तुम्ही आता इतकी देवाची पूजा करत्या मग चिंतामणी देवाशी बोलवा आता भोजनाचा टाइम झाला म्हणे हे सगळे संत मंडळी बसले पण नाही महाराज सामर्थ्य लागत आणि ज्या वेळेस तुकोबारायना भगवंताला बोलवलं आणि गणपती बाप्पालाही बोलवलं आणि मग त्यावेळेस ते ना प्रश्न विचारला चिंतामणी देवाना जगद्गुरु तुकोबारायला देव म्हणते तुकया एवढी कैसी भोले देव म्हणते तुकया एवढी कैसी भोले देव म्हणते तुकया एवढी कैसी भोले देव म्हणते तुकया एवढी कैसी चिंतामणी देव तुकोबार आलं म्हणे देव म्हणते तुकया एवढी कैसी थोरी अभिमान भितरी नागवलो म्हणे आणि अभिमान तुका म्हणे नरकी घाली अभिमान जर झाला ना महाराज हा तरी होय अंगी गर्व ताठा किंवा महाराज हा अभिमान असा आहे नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाचवी आणि तो अभिमान धरलेला होता चिंतामणी देवाना महाराज म्हणून त्यांच्यात काही सामर्थ्य नव्हतं असं नाही पण अभिमानाला मोठे पहा अभिमान झाला तुका म्हणे वाया गेला आणि मग असे चिंतामणी देव म्हणे माझ्यात एवढं सामर्थ्य नाही आणि तुम्ही जे देवालाही जेवायला बोलवलं आणि गणपती बाप्पालाही जेवायला बोलवलं आणि हे कशामुळं बोलवलं ते अभंगाच्या कसं काय केलं ते तुकोबारायनं उत्तर सांगितलं मेला गणपती माऊली सारता गणपती
ज्या वेळेस चिंतामणी देवानं आणि जगद्गुरु तुकोबारायला विचारलं हे कशामुळे झालं ते मी पहिल्यांदा सुरुवातीला नमीला गणपती माऊली सारजा आता गुरु राया दंडवत अशा पद्धतीत केलं. मग ध्येय तिथे गेला होता तुकोबारायचा, तोच भगवान परमात्मा विटेवरी उभा आहे, तोच भगवान परमात्म्याने मला अनुग्रह केला. पण आपल्याला पण अनुग्रह केला असं कोणाला काय काय वाटत. महाराज त्याच भगवंतानं आपल्याला अनुग्रह केला. हा आणि मग आता गुरु राया दंडवत गुरु राया चरणी मस्तक ठेविले. महाराज एकदा हा जीव जर तिथं अर्पण केला, महाराज मन अर्पण केलं ना, कारण तुकोबारायची अशी स्थिती, तो गणराज गणपती काय करावं लागेल त्याच्यासाठी आपल्याला देव समर्पी देवा देहाचं समर्पण करावं लागत. महाराज युक्त आहार विहार नेम इंद्रिय सार नसावे बासर निद्रा बहु भाषण. महाराज याचा युक्त आहार विहार जर झाला ना महाराज, मन शुद्ध होत आणि त्या शुद्ध मनाला अंकुर फुटतो बर का, शुद्ध मनाला. कारण सांगितलंच भगवंताचं ज्ञानेश्वरीत ओवी, तू मन हे मीची करी. जोपर्यंत मन हे राम झाले, संतांच्या मनाची स्थिती काय होती, मन हे राम झाले, मन हे राम झाले. आपल्या मनात अजूक तरंग येते महाराज, ही बुद्धीत अजूक तरंग, अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणी पालटत ती रंग. आपलं बदलत महाराज आणि संत एकरूप झाले, मन हे राम झाले. आणि ते मन जर एकदा झालं ना महाराज, मन मग शांतीचा अंकुर फुटे विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. एकदा हे मन शांत झालं ना महाराज, मग कुठं त्या शांतीचा अंकुर फुटतो, विस्तार प्रगटे कशाचा, आत्मबोधाचा. आणि मग ज्ञानेश्वरीची पहिल्याच अध्यायात होवी ना, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेश किंवा ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश जाणेल. आणि ज्ञानेश्वरीत आकार चरण युगल उकार महा उकार उदार विशाल मकार महामंडलिकार हे तिन्ही जेथे एकवटले.
मग ते तर शब्द ब्रह्म कवळले ते म्या नमिले गुरु आदी गुरु कृपे. ते कोणाच्या कृपेनं कळाला गणपती माऊलीला? म्हणून जाणत्यांनो गुरु होई तेने कृत कार्य होईल जैसे मूळ सिंचने शाखा पल्लव संतोषी. महाराज हे एकदा मग कुठं सांगितलं ते ना, सकळ ही तीर्थी निवृत्तीचे पायी तुम्ही सगळ्या समुद्राच्या आंघोळी करा म्हणे. जेवढे समुद्र असतील एवढ्या एवढ्या नद्याच्या आंघोळी करा. पूर्ण नद्याच्या आंघोळी करत तर एका समुद्राची करा म्हणे. सगळ्या नद्या कुठं जात्या? समुद्राला जात्या. आणि सगळ्या समुद्राच्या आंघोळी आणि माझ्या सद्गुरूचं चरण तीर्थ ऐसे बोलताची अनबाते अंगी नाही अनेकाच्या अंगी दात तीर्थ जेगी दान व्रत तुम्ही कितीही साधनाच्या नाना साधनाच्या केल्या खटपटा ते न पावती माझ्या दारवंतात तिथे उमऱ्यापर्यंत सुद्धा जात नाही. आणि इतर साधने फळ काम देती पुनरुपी आणती गर्भवास महाराज. म्हणून दुसरे साधन नाही असं नाही, साधन नाही अनेक साधन आहे पण अनेक इतर साधने फळ काम देती पुन्हा इच्छा वाढीत्या बाकीचे साधन यो हा. म्हणून मोडोनी वाटा सूक्ष्म दुस्तरा केला राज्यभार चाले ऐसा. हे माझ्या समर्थ सद्गुरूचं कार्य आहे बर का. कारण अनेक साधना तिथपर्यंत जाते नाही. मग सगळे तीर्थ आणि ते माऊली म्हणे माझ्या सद्गुरूच्या चरण तीर्थाच्या बरोबर नाही. हा महाराज. आणि त्याच तत्वाला माऊली पुढे म्हणे तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आरामो किम भ्रांताशी कामो. विषयावर आपला विषय चालू होता. अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश जाणीला ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न तो हा गजानन माय बाप. तो गजानन आणि हा गजानन बर का. आता तो हा गजानन माय बापा ती म्हणले ना तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. पण ही गोष्ट कवा घडल जेव्हा सम होईल ना आणू नाही विषम जेव्हा समचित्त होईल ना महाराज तेव्हा शिक हे सगळे एक दिसायला लागत. तोपर्यंत भेद जात नाही बर का. हे जेव्हा एक होईल तेव्हा शिक. मग ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न तो हा गजानन माय बापा. कोणा प्रश्न विचारला होता आद्य गुरु शंकराचार्याला म्हणे मग आपण पहिला श्लोक म्हणतो ना काय गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा. कसे म्हणे तुमचे सद्गुरू? ब्रह्मा सारखे आहे का? विष्णू सारखे आहे का? नाही 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 नाही. ह्या तिन्हीला ज्यांना उत्पन्न केलं ना ते तत्व म्हणजे माझे सद्गुरू आहे. गुरु साक्षात परब्रह्म ते तत्व म्हणजे गजानन गणपती. ते तत्व म्हणजे श्री गुरु.
ते तत्व म्हणजे विटेवर उभा, ते तत्व म्हणजे खंडेराव महाराज, ते तत्व म्हणजे जगदंबा. नवे नवे तेच तत्व पुन्हा शिर्डीला साईबाबाच्या रूपात आलं, तेच तत्व पुन्हा आत्मापूरला बाळूमामाच्या रूपात आलं, अनेक संत महंताच्या रूपात आलं महाराज. तेच तत्व, एक तत्व महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. दृढ धरी म्हणा हरीशी करुणा येईल तुझी. ते तत्व जर झालं आणि एकदा चित्त आणि चैतन्याची ज्या वेळेस जवळ भेट होत नाही ना महाराज, श्री गुरुच्या कृपेनं बरं का हे सगळं स्व सामर्थ्यावर कोणी म्हणू नये मी करीन म्हणून, ही त्यांनीच कृपा करावा. आणि मग चित्त आणि चैतन्याची होता भेटी, लिंग देहाच्या तुटता गाठी, नेत्री अश्रूचे पूर लोटी, हृदय न करी आणि वारे विठाल. आणि मग तुकोबाराय म्हणे नमिला गणपती माऊली सारजा, आता गुरु राया दंडवत. आणि त्याच्यानंतर काय केलं ते गुरुराया चरणी मस्तक ठेवला, आपुल्या स्तुतीला देवीपती महाराज. जिडं डोकं ठेवलं ना, म्हणते महाराजचं काय वाक्य राहतं, जिडं डोकं ठेवलं ना, फक्त तिथं डोकं जर नाही लावलं ना, सगळं प्राप्त होत बरं का. हे सगळं प्राप्त होतं. म्हणून गुरुराया चरणी मस्तक ठेविले, आपुल्या स्तुतीला द्यावे मती. कारण त्या तत्वासारखं ह्या विश्वात दुसरं तत्व नाही पुन्हा महाराज. तेच तत्व अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी त्याशी, बाप रखमा देवी वरून खुना बांधले कैशी. ते वर्म जर आपल्या हातात आलं ना, ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोली. ते वर्म जर हातात आला ना, इडल्या खुना प्रगटत बर का. अंतरीच्या खुना प्रगटोनी कोण पुण्य त्यांचा होईन सेवक जिही. हे द्वंद्वाधिक दुरावली महाराज. हे असं कधी होईल हे द्वंद्व कमाल. एक सुंदर वर्णन आहे अभंगात. शेया तांब्याचे बाहुले केले, पाठ मांडून वर वैसविले, वस्त्र अलंकार लेवविले. कधी वेळ लागायचा महाराज. शेळ्या तांब्याचे बाहुले केले, वस्त्र अलंकार लेवविले, मनाले ते नाव ठेवले. जगाशी लागले वेळ कसे या जगाशी लागले
तुका म्हणे कैसे अंधाळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. मग डोळे असून आंधळे म्हणजे काय? हेच महाराज डोळे असून, कारण ह्या डोळ्यानं जर आपण पाहू शकत होतो, ह्या डोळ्यानं जर पाहू शकत होतो, का दिसत नाही ते महाराज? ती वस्तू अशी आहे का ती ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योत बर का, ह्या नावे रूपे तुम्ही जाणा. हा किंवा ओळखा तुम्ही, कारण ह्या डोळ्याचा डोळा ज्यांना उघडतो ना महाराज, याचा डोळा उघडला जेणे लेवविले लेणे आनंदाचे. महाराज ह्या डोळ्याचा तो आनंद, आपण त्या सुखापासून लांब गेलतो, पण समर्थ सद्गुरूला दया आली आणि तोच आपला झाला विषय. तेच सद्गुरू त्या भगवंताचं रूप घेऊन आपल्यापर्यंत आलं महाराज. आणि काय केलं? तुम्हाला आनंदाच्या, आणि भाऊ सांगत राहत्या, आनंदाच्या डोहात दाबू राहिले म्हणे. पण हा जीव इतका विलिंदर आहे, यानं नाक दाबून घेतलं, त्यांना नाक दाबून घेतलं. सुंदर दृष्टांत सांगत राहत्या. एक सुंदर सनई वादक होता म्हणे त्यावेळेस. सनई वादक, त्याला काय वाटलं का हा आपला परंपरेगत धंदा आहे, आता हे मोठमोठे बँड हे बंद झाले, थोडे डीजीला कमी पॉवर मध्ये केलं, मग आता धंदा आपला जोरात चालत. मग आता यानं जर सनई वाजवली तर आपलं चांगलं होईल. पण त्या पोरानं ठरवलं होतं वाजवायचीच नाही. मग त्या बापाला इतका राग आला का त्यानं खाली पाडला, वर बसला आणि तोंडात घातली त्याच्यावाले. हा पण ते पोराचं एक वाक्य होतं, ते म्हणे आता तर तोंडात तरी घातलीत पण हवा मला फुकायची ना. तस संत आपल्याला घरी येत्या, सगळं करते, बाबा हो चिंतन करा, चिंतन करा. काय त्यांचं काय इतकं गुतेले वा, असं काय मिळणार आहे त्यांना? उठा जागा पाठी भयाल मोठे, पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे. तुकोबाराय पुढे शिंदाईचे रडतील, शिव्या दिल्या हो संतांना, आपल्याला सगळं करून पाहिलं. नंतर म्हणे करा रे बापांनो साधन हरीचे, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. तरी हा जीव इतका विलिंदर आहे, हा झोपेल नाही, झोपेचं सोंग गेले. त्या आनंदाच्या डोहात आपल्याला संत घालते, पण याला नाक दाबून गेले. मग कसं महाराज याला प्राप्त होईल? आणि अशी स्थिती झाल्यावर आणि मग जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांग, गुरु राय तुझं नाही, गुरु राय तुझं नाही, Hey!
गुरु राया तू जायसा नहे सखा, कृपा करी रंका ढरे हाची. महाराज करोनी सायास शिकविती. संतायला दया आली आपली वाली. आणि बघा हे सगळं प्रेम आपण, हे कोणाचं बायकोवर असन, कोणाचं सगळेच, कोणाचं गाडीत असन, कोणाचं ट्रॅक्टर मध्ये असन, हे सगळं प्रेम वाटलेत गेलं म्हणून आपलं. आणि हे सगळं प्रेम थोडं थोडं जमा करून आणि पूर्ण प्रेम जेव्हा भगवंताकडं समर्थ सद्गुरूकडं लावू ना, तव शिक ह्या प्रेमाचा आपल्याला अनुभव येईल बरं का. हे वाटेल प्रेम एकत्र करायचं पूर्ण. आणि ते एका ठिकाणी श्री गुरुच्या ठिकाणी, भगवंताच्या ठिकाणी, गणपती बाप्पाच्या ठिकाणी, हे जेव्हा सगळं हे वाटेल प्रेम आहे आपलं, गाडेत माडेत इकडं तिकडं, हे जर नुसतं भगवंताकडे केलं, तसं करून नाही जमत महाराज. असा मेळ लागणार नाही. म्हणून हे वाटेल प्रेम जेव्हा एकत्र करू आणि मग तेव्हा त्या प्रेमाचा आपल्याला अनुभव येईल. आणि सद्गुरूच्या कृपेनं आपली दृष्टीच अशी होईल, कारण आपण तिकडं चाललोय त्या तत्वाकडं. जर त्या तत्वावर राहिलो ना महाराज, आपल्याला सुद्धा जी संतायला प्रचिती आली ना, हे समजता ही श्री वासुदेव, ही प्रचिती आपल्याला सुद्धा येईल. म्हणून ते अभंग लिहिले महाराज. त्यांच्या जीवनात जसा जसा प्रसंग आला, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ, नाम जोडी गेला त्या भगवान परमात्म्याला. आणि संतांना आपल्याला जोडून दिलं, पण ताणवलं नाही तर वायर ते नाही ताणवल्यावर तुटून जायला बसलं ते. पण ही एक एक गोष्ट ह्या चित्तातून आपल्याला बाजूला, हे काम क्रोध मद मच्छर दंभ अहंकार लोभ, ह्या एक एक गोष्टी आपल्याला तिकडं बाजूला जर केल्या महाराज, आणि सगळं प्रेम श्री गुरुच्या चरणावर लावलं ना महाराज, भक्ताईसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारून, विषय तो त्यांचा झाला नारायण. जेव्हा आपला विषय नारायण होत नाही ना जोपर्यंत, तोपर्यंत हे सगळं चिंतन आहे, तोपर्यंत सगळं. सायकल एखाद्या चढावर लागली तर खूप ताकद लागती, पण तीच सायकल जर निश्चित ठिकाणावर गेली आणि उताराला लागली ना महाराज, ब्रेक दाबलं तरी मागचं टायर पुढे जाईल. ही चिंतनाची रीती. तुम्ही मग परत माघारी येत नाही. पण कवा तू काय म्हणे, देह भरीला विठ्ठले, काम क्रोध केले घर रक्ते. हे जेव्हा बाहेर जाईल ना महाराज, मग त्या भगवंताची एकदा इड, आणि मग नातं जोडायचं देवासंग. जसं जगद्गुरु तुकोबरायनं जोडलं ना, कृष्ण माझी माता, कृष्ण दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. मग असं जेव्हा नातं होईन आपलं वालं, आणि मग अनाथ जेव्हा जीव होईन ना, अनाथ होणं म्हणजे काय, या विकार रहित जवळ अनाथाचा बंधू, अंगी असे हा संबंध. जेव्हा हा जीव अनाथ होईल ना, दीन आणि दुर्बळाशी सुख राशी हरिकथा महाराज. ही हरिकथा आहे ना, ही दिन म्हणजे काय, संतांचं दिन कसं आहे, परिस्थितीनं नाही महाराज. या विकारातून जो लांब झाला ना, दीन झाला, नम्र झाला होता, त्याने कोण दिले अनंत. मग हे विकार जेव्हा आपल्यातून निघून जातील, नामचिंतनाला गळून पडतील, जाणार नाही कुठं महाराज. ते ओले मृत्युकेचे मंदिर, आत 6 जण मंदिर, गुफा करता ती पोखर, याचा नका करू अंगीकार ग महाराज. हे जेव्हापर्यंत विकार लुळे पांगळे होतील ना, मग कुठं त्याचा मेळ लागेल. पण हे सगळं करीत असताना असं नातं भगवंत संग जोडायचं. तूच जशी मीराबाई म्हणली होती ना, वरिले सावळे परब्रह्म. महाराज राजकन्या होती, सामान्य गोष्ट नव्हती. पायात चाळ बांधून नाचत होती. कशासाठी, फक्त भगवंतासाठी महाराज. हे सगळं बाकीचं आसक्ती काढून टाकली आणि एका भगवंतावर प्रेम केलं फक्त. परिणाम काय झाला महाराज, जगाचा बाप आपला होतो ना, संतांना काय केलं, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, देणे विने जीवा सुख नाही, रती मालकी. तो भगवान परमात्मा सोडून हे जे पसार आहे ना महाराज, याचे फक्त दुःख आहे, हे दुःख आहे. मग असं जेव्हा ते होईल ना, तर मग बाबा भगवंतालाच म्हणा, तू माझा माय होय, बाप होय, आई होय, बहीण होय, भाऊ होय. पिता गुरु बंदे, पिता मन हाता, पिता गुरु बंधु,
गंगा तुझी कृपा सिंधू पांडुरंगा तुझी कृपा सिंधू पांडुरंगा गुरुराया
तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तूची कृपा सिंधू पांडुरंग गुरु राया चरणी मस्तक ठेविले आपुल्या स्तुतीला द्यावे मती. महाराज हे सगळं नाथ एका भगवंता संग जोडायचं. याला जे नाथ कमी असन ना ते नाथ गणपती बाप्पा पुरीन बर का. कोणाला बहीण नसन बहिणीचं नाथ पुरीन, कोणाला भाऊ नसन भावाचं नाथ पुरीन. महाराज एक फक्त ज्यांच्या जीवनात श्री गुरु येईल नसतील अजूक, आता इकडं तर बहुतेक मंडळीच आहेच, पण तरी बी माझा काय अधिकार नाही. पण महाराज एकदा श्री गुरुची भेट घ्या आणि जर नसन जीवनात आला तर ह्या गणपती बाप्पाची सेवा करा. फक्त पती परमेश्वर समजून पतिवाणी जशी पतिव्रता पतीची सेवा करते ना तशी ह्या गणपती बाप्पाची सेवा करा. एक दिवस तो मंगल मूर्ती आणि तुमची ही मूर्ती मंगल बनवल्याशी राहणार नाही. महाराज ज्याला जे नाथ नसलं ते त्याच्यासंग जोडा तुम्ही. तो गणपती बाप्पा ह्या जीवनाचं मंगल केले वाचून राहत नाही, कारण त्याच्या नावातच मंगल आहे. महाराज मंगल मूर्ती मोर्या सहज म्हणतो आपण, आणि त्या स्थितीपर्यंत घेऊन जायचं काम, कारण बुद्धीची दैवते महाराज ते. ज्या वेळेस नामदेवरायाचा गाथा लिवायची पाळी आली ती कोणा लिहिलं होतं गाथा, कोणा ही स्फुरण कोणा दिलं तर महाराज. सरस्वती जिभेवर आणून कोणा बसवली होती महाराज. जिडं गणपती तिडं सरस्वती महाराज. आणि म्हणून हे प्रत्येक काळात गणपती, आता विषय फार तो मोठा आहे, पण त्याला जे नाथ नसन ना आपल्या अभंगाच्या संदर्भात ते नाथ गणपती बाप्पा संग जोडा आणि तो कृपा केल्याशी राहणार नाही. अनेक लांबून लांबून पंचक्रोशीत होणे साधक मंडळी आमचे शेडगावकर सगळे प्रेमाचे मंडळी महाराज. आता प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, नावच माहित नाही नाव घ्या त्या कोणाचं. एकच नाव माहिती आहे आपल्याला, आमचे मेजर साहेबाचे काल पण फोन चालू होते मला, कधी येत्या काय, पण नेमकं भाऊ तिकडे येईल होते अनर्थे भाऊ आमच्याकडे, त्याच्यामुळे काल नाही जमलं. मग आज त्यांच्या सोबत तिथं आलं. त्यांचा लई महाराज दादाची सेवा घडलेली त्यांची कोण. आणि आम्ही ह्या मंडळीकडे पाहतो ना, स्तुती म्हणून नाही बर का, स्तुती म्हणून नाही, जितका आमच्या इड गुरुवारी अनार्थी बाबाचा जेवढा आदर आहे ना त्याच रूपात ह्या मंडळीला पाहतो आम्ही. एका शब्दात सांगायचं म्हणजे दुसरे शब्द वापरायलाच नाही महाराज. गुरुवारी श्रीकांत भाऊ असतील, गुलाब तात्या असतील, वर्ष फोन नाही होत महाराज. दिंडीच्या पिरियड मध्ये होतो, मेळाव्याच्या पिरियड मध्ये होतो, आणि ते त्यांचा फोन आला का आम्हाला अशी लाज वाटल्यावानी होती मेळाव्याचा फोन म्हणजे. महाराज काही आमंत्रण सांगायचे काम नाही आम्हाला, तर बिलकुल नाही सांगायचं काम, कारण एवढं मोठं वैभव उभं करेल महाराज दादाना, आणि ते वैभव चालू राहिले ही मंडळी. फार मोठा अधिकारी गेवराईवरून हरिभक्त परायण आमचे आसाराम भाऊ उद्या मेळाव्यासाठी उद्या यायचं होतं त्यांना. महाराज हे प्रेम आहे, हे प्रेम खेचून आणतं. हे गंधर्वासारखे गायक वादक हे महाराज, आणि ज्यांचं महाराष्ट्रातच नाव आहे आमचे सोमनाथ महाराज राऊत. फार महाराज आमच्या सारख्याच्या कीर्तनात टाळ घेऊन उभं राहायचं म्हणजे, आणि घाबरतो महाराज आम्ही तुम्हाला बोलायला, तुम्ही उभा असल्यावर. पण एक असं आहे, स्फुरण सुद्धा येतं, स्फुरण सुद्धा येतं महाराज, दिशा दाखवतात ते. आणि खूप कीर्तनकार कसं आहे त्यांना काही घेणत नाही, ते त्यांच्या आनंदात राहते, त्यांचा आनंद ते घेते. आणि हे करावा मागे पुढे उभा राही सांभाळित आली या आघात निवारा या गणपती बाप्पा. सगळं मागं पुढं उभं राहून करूनच घेणारे. आणि आजच्या पंक्तीचे ज्यांनी अन्नदान केलं अशा सगळ्या अन्नदातेचं मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो, कारण इकडं सगळंच लागत महाराज. हा खेळ नव्हे एकल्याचा म्हणून मेळ मिळविला. हे गायक वादक आम्ही सगळे असतो,
पण प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, भगवान शंकराच्या रूपात तुम्ही पुढे बसले म्हणून हे सगळं चाललंय महाराज। एकमेकाचं रूप वाढत ते ना, दुसरं काही नाही महाराज। जर श्रीपाद बाबाचं वाक्य आहे ना, आम्ही काय भिताडाला सांगायचं म्हणजे मग इकडे तर कोणी नसलं सांगत कोणला महाराज। म्हणून हा एकट्याचा खेळ नाही। हे गणेशवाडीकरी मंडळी, माळवाडीकरी असतील, हे सगळं पंचक्रोशी महाराज हे निवेदन करते। कारण गणपती बाप्पा सगळ्याचा आहे, तो काय कोणाचा एकट्याचा नाही, कोणाचा सगळ्याचा आहे। म्हणून अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला, यांच्या कृपेनं, गणपती बाप्पाच्या कृपेनं। अभंगाचा अर्थ असाच असन हे काय मला सांगता येत नाही, पण श्री गुरुना दादाना जसं माझ्या मुखातून वधून घेतलं, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाचे, काय म्या पामरे बोलावी उत्तरे परी त्या विश्वंभरे, बोलविले तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा, वागवी पांगुळ पाया विना नहे दास खरा, परी हा झालाशे डांगोरा। याशी काय करू आता, तू हे सखळ जाणता, आणि झालेली सेवा विठोबा कुमारी हरी हरी